दिविदापः स्वाञ्जामत्रं ज्योतिर्दीपो जं प्रतिगृह्यता श्रीदीपधा ओम दुष्प्रकाश महातेज सर्वान् दिविदापः स्वाञ्जामत्रं ज्योतिर्दीपो जं प्रतिगृह्यता श्रीगुरुभ्यो नमः मूर्ते अस्तु समाधवाय नमः ओम वामदेवाय नमः आदेशाय नमः श्रेष्ठाय नमः रुद्राय नमः कालाय नमः कलकरणाय नमः बलकरणाय नमः बलाय नमः बलप्रमदाय नमः नमस्ते अस्तुतरुभ्यः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो वन्देना उद्भवेन स्थापयामेतः ओम गुरुचरणकमलाभ्यां नमः स्नानं
आरती खालून करता का खालून ते राहू द्या बरं. गुरुभ्यो नमः. सर्वप्रथम आज जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आज माझ्या जन्मदिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये वृक्षारोपण हाही एक उपक्रम आमच्या आयोजक मंडळींनी हाती घेतलेला आहे. प्रतिवर्षी मेणकुदळी परिवार आणि गावातील सर्व भक्त मंडळी मिळून आमचा जन्मदिन साजरा करत असताना केवळ जन्मदिन हा कार्यक्रम नसून त्यामध्ये आपण आज योगायोगानं आज जागतिक पर्यावरण दिन असतो. त्यानिमित्ताने प्रतिवर्षी आम्ही झाडं लावत असतो. आज आपल्या बदलतं वातावरण त्याचबरोबर वाढतं तापमान विशेषतः यावर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यानं नको त्या क्रमांकामध्ये पहिला क्रमांक म्हणजे उष्णतेमध्ये पहिला क्रमांक आला होता असं आम्ही ऐकलो. त्यासाठी झाडं लावणं आणि झाडाचं संगोपन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपापल्या परीनं जिथं कुठं मग परसबाग असेल किंवा शेती असेल पडित राहणं असेल आपापल्या परीनं आपण वृक्षारोपण करावं असं सर्व जनतेस मी जाहीर आवाहन करतो. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांनी कुठं कोणतं झाड लावा याबद्दल खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आजही ते आपल्याला नेटवर यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्याची माहिती घेऊन विविध प्रकारचे फळझाडं असतील विविध प्रकारचे झाडं असतील आपण लावून या आपल्या पर्यावरण संरक्षणामध्ये आपला हातभार लावावा. नाहीतर येणाऱ्या पिढीसाठी आपण अत्यंत भयानक असं वातावरण निर्माण करून आपण जाऊ. त्यासाठी वृक्षारोपण अधिकाधिक स्वरूपामध्ये करावं असं मी जाहीर आवाहन करतो.